बाळ दगावल्याच्या रागातून सांगलीच्या मिरजमध्ये एका रुग्णालयात तोडफोड करण्यात आलेली आहे। मृत बालकाच्या नातेवाईकांकडून ही तोडफोड झाली आहे आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय, तर तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांवर कारवाईची मागणी रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे। सरांच्या हलगर्जीपणामुळे आणि त्यांच्या मुलांच्या हलगर्जीपणामुळे आणि त्या सिस्टर कुठे गेले आम्हाला मिळायला तयार नाही। मग मूल आमचं दगावलं गेलं, त्यामुळे आमच्या प्रत्येक पै पाहुण्याला आम्ही फोन लावला असं झालंय म्हणून। येऊन आमच्या पाहुण्यांनी दंगाधुडकूस केली आणि त्यात मुळात म्हटल्यावर डॉक्टर सर ही वर असताना सुद्धा, डॉक्टरचा मुलगा सुद्धा वर असताना खाली कोणच आलेला नाहीत। आणि आम्ही काल कंप्लेंट करायला त्यांच्या नावाची कंप्लेंट करायला गेलो तर आम्हाला काय सांगितले सगळ्यांनी पोलीस स्टेशन मधील की त्याचं पीएम केल्याशिवाय त्याची कंप्लेंट घेता येत नाही आम्हाला। काल रात्री आमच्या हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा कुणी चेक करण्या अगोदर मृत्यू झाला। त्यानंतर त्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये मोडतोड केली, मला मारहाण केली, परवाची शिवीगाळ केली। पोलिसांना बोलल्यानंतर मग पोलीस आले। नंतर त्याचे रीतसर MLC वगैरे झाली, बॉडीचं पोस्टमॉर्टम वगैरे झालेलं आहे। पण या प्रकरणामध्ये मला जो शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारचा त्रास झाला आहे।